गुड मॉर्निंग मित्रांनो, हा माझा पहिला मोठा व्लॉग आहे. मला माहिती पण नाही की अँगल कसा आहे कसा नाही. आणि आज पहिल्याच व्लॉगमध्ये मी एक गडबड केली. अरे मेमरी कार्डच विसरलो टाकायची कॅमेऱ्यामध्ये आणि व्लॉग चालू ठेवून असंच बसलो होतो. आणि नंतरला एकदा चेक केली क्लिपमध्ये तर बघतो तर मेमरी कार्डच नाही, तर रेकॉर्डिंगच झाली नव्हती. सो फायनली आता मेमरी कार्ड तर टाकलंय. तर पहिला व्लॉग कसा असतो, काय बोलायचं हेही नाही माहिती मला. ठीक आहे. एक छोटीशी मॉर्निंग राईड आपली घाटकोपर ते ठाणे. आपल्या ठाण्याला ऑफिस आहे, तर ऑफिसला पोचायचं, काम करायचं आणि रात्रीच्या आपल्या दुट्टीला परत निघायचं घरी. जाऊ दे मला. अरे देवा, ट्रॅफिक काय एवढा आज इथे. हे मुंबईचं ट्रॅफिक कधीच थांबणार नाही. खूप म्हणजे खूप अतिशय बेकार ट्रॅफिक आहे मुंबईचं. ए इनोवा वाला इंडिकेटर बंद दे. चाललाय आपला लगेच लेफ्ट मारून. सिग्नल. अठ्ठावीस सेकंद आहेत. हा आपण सध्या तरी गोदरेजच्या हायवेला आहे. 16 सेकंद वाक्यात. 10, 9. घे. शेवटी ट्रॅफिक ते ट्रॅफिक इथे आहेच. त्यामध्ये आपण काय बदल नाही करू शकत. यार एवढे मॉर्निंगला पण ट्रॅफिक असते का समजत नाही. एसचे कॅम्पचा आपण नवीन सेटअप लावलाय माईकचा.
आता काय माहिती आवाज कसा येतोय माईक मधून. आता चेक तर करू आपण. हे जाऊ दे मला. यार हे घाणेरडे पॅच आहेत रे. ठाण्याचा टोल नाका आपण क्रॉस करतोय आता. आणि कोपरे गावातून थोडंसं आत गेलो तर वेस्टलाच आहे ऑफिस, बट कोपरे गावातून आपल्याला बरं पडतं. ईस्टवरून सिडको बस स्टॉपवरून डायरेक्ट आपल्या ऑफिस जवळ आहे. सो तो बरा पडतो सिडको बस स्टॉपवाला. आरामात. तर गाडी धुवायची आहे, खूप घाण झाले. टाईमच भेटत नाही यार कामातून. अच्छा ते पोलीस उभे आहेत, नाही तर कधीच नसतात इकडे. आणि इथे पोलीस उभं राहायलाच पाहिजे यार. इथे सिग्नल नाही आणि इथं हा रॉंग वे आहे. हायवेवरून क्रॉस करायचं म्हणजे खूप रिस्की आहे. इथे तर खाली भेटला रोड. भाऊ जाऊ दे, तू कुठे चालला राईटला? खड्डा. थंड लागतं रे ते. हेल्मेट घाल ग पुरी. बाईक मधून काहीतरी पाठवून आवाज येतो यार, टक 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 टक. तो एक सर्व्हिसिंग मध्ये तर करायला लागेल. अरे यार लय बेकार आवाज येतोय. इथे हनुमंताचं मंदिर आहे, तिकडे थोडे पाया पडू आपण. हे बघा आलं. जय श्रीराम, हनुमान की जय, वल्लभ संभाली की जय. चलो निघू. बरं वाटलं. थंड थंड हवा लागते. हा ठाणा स्टेशनचा ईस्ट आहे. मॅडम साईडून चला यार. इथे माणसं कशीही चालतात, कशीही. गाडी नाही बघत, काय नाही, आपले चालायचं म्हणून चालतात. हा बघा, हा बघा. अरे चल, गाडी येते हळूहळू चाललाय पुढे.
काकी थांबा. ऑफिसमध्ये आलो आहे आणि एक क्लायंट आला आहे. त्या क्लायंटला भेटून येतो. स्टेशनलाच आहे क्लायंट. तर काय समजत नाही काय करायचं काय नाही. चला भेटू, थोड्या वेळामध्ये भेटू. हा बसा. चलो. सो फायनली आपलं ऑफिसचं काम संपलं आणि आपण जस्ट निघालो आता घरी. हां बाबा जा, मी तुझ्या नंतरला जातो. हा ठाण्याचा मुलुंड टोल नाका आपण क्रॉस करतो आता जस्ट. बी पॉझिटिव्ह सुमित, नर्वस नको होऊ. बोल तू बिंदास. अरे निघेल. ए थांब ना. हा बघ. काय मला वाटलं लेफ्टला जायचंय त्याला, मला स्लो घेतली मी. हा वरना मला या लेफ्टला जायचं म्हणून एवढा चिपकून आला. तुला लेफ्टला जायचं आणि चढला ब्रिज. काय माणसं असतात यार. आय थिंक सो मला वाटतं योगेशचा फोन आलाय मला की एका मित्राकडे शिफ्टिंग करायचं होतं त्याचं घर. सो तिकडे जायचं होतं. ठीक आहे, आता एकदा घाटकोपरला गेलो का त्याला फोन करतो. हायवेला तर कुठे बाईकवरती थांबू ना यार. खूप आवाज येतो यार बाईक मधून. समजत नाही काय प्रॉब्लेम आहे बाईकचा. हा आय थिंक सो ना, मला वाटतं सस्पेन्शनचा आवाज आहे. हा एकदम मी सस्पेन्शन बघून घेतो काय सीन आहे काय नाही त्या सस्पेन्शनचा. खूप आवाज येतोय. गाडीमध्ये तर खूपच आवाज यायला लागला. एकदा चेक करू इथं काय प्रॉब्लेम काय गाडीचा. खूपच पाठून आवाज येतो यार. मॅकॅनिकला विचारू जरा काय होतंय. अरे पाठून आवाज लय येतोय रे. सस्पेन्शनचा वाटतो. कट आवाज येतोय. यार काय सीन आहे काय माहिती. तो पण बोलतोय की सस्पेन्शनचा प्रॉब्लेम आहे. यार गाडीचा पण काय प्रॉब्लेम आहे काय समजत नाही. तो बोलतो की सस्पेन्शनचा प्रॉब्लेम आहे. सस्पेन्शनचं तर काम केलंय आपण, बट त्याने आता जस्ट ऑइलिंग करून दिली आहे. बघू. तो बोलतो नाही तर सस्पेन्शन चेंज करावं लागेल ना. मुन्ना आवाज तो येतोय. काय करणार यार समजत नाही या आवाजाला. या अशा दोन मेजर प्रॉब्लेम्स आहेत त्या गाडीमध्ये आता सध्याला. एक तो जस्ट आता आवाज येतोय तो टकटकवाला, आणि हे थांब, आणि एक सीन आहे की एक कॅलिबर मधला ते एक पट्टी असते जी डिस्क ब्रेकला आपल्याला धरून ठेवते. ती एक पडली यार कुठे समजत नाही. ती एक भेटताना आता मुश्किल आहे. नाही तर पूर्ण कॅलिबर चेंज करावा लागतो असं वाटतं आता.
माहिती आता काय होतंय नाही काय नाही. ठीक आहे तरी. काय परत कुठे भेटतं आता. चल जाऊ दे, डायरेक्ट तिकडेच जातो पहिला.